उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नरेंद्र मोदींच्या भेटीला शिवसेनेचे खासदारही उपस्थित। सुप्रीम कोर्टातल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व। मारकुटा नगरसेवक रमेश म्हात्रेला जामीन मंजूर। रमेश म्हात्रेला महाराष्ट्र बंदी, गोव्यामध्ये राहण्याचे दिले आदेश। मुंबईच्या महापौरांना बॉम्बस्फोटाने उडवण्याची धमकी। अधिकृत आयडी वरती मेल आला। शेअर बाजार, मेट्रो सुद्धा उडवण्याचा इशारा। अभिजित दिपके पीएसआय वरती भडकले। भेटायला येणाऱ्या लोकांना अडवत असल्याचा आरोप। दिपकेंनी पीएसआयला घराबाहेर जायला सांगितलं। नंदुरबारचे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष विजय चौधरींना अटक। माजी खासदार हिना गावितांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य, त्यांना भोवलं। जरांगेंनी निवडणुकीमध्ये उभं राहावं, भाजप आमदार प्रवीण दरेकरांचं आव्हान। आमदार पाडण्यासाठी सुद्धा जरांगेंना शुभेच्छा। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे बंगळुरूमध्ये राष्ट्रीय महाअधिवेशन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा उपस्थित राहणार नाहीत। व्हिडिओ पोस्ट करत फडणवीसांकडून शुभेच्छा। मनोज जरांगे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती। सभा नाही, थेट समाजाशी संवाद अभियान। धाराशिव, सोलापूरसह सांगली, सातारा, कोल्हापूरचाही दौरा। राज्यात 30,000 शिक्षकांची भरती, पसंतीक्रम देण्यास 11 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ। शालेय शिक्षण आयुक्तांचे आदेश। छत्रपती संभाजीनगरमधील एमआयएम नगरसेवक मतीन पटेलला अटक। नाशिकमधील टीसीएस धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानला मदत केल्याचा आरोप। मुंबई पुणे कनेक्टिंग लिंकच्या बोगद्यामध्ये भीषण अपघात। एकाचा मृत्यू तर 3 जण बचावले। कारच्या धडकेनंतर टेम्पो उलटला। नागपुरातील अल्पवयीन मुलीच्या अपहरण आणि लैंगिक अत्याचारातल्या आरोपीला न्यायालयीन कोठडी। नराधम आकाश पाखरे ठाण्याचा रहिवासी असल्याची माहिती। भंडाऱ्यामध्ये 4 वर्षीय मुलीवरती अत्याचाराचा प्रयत्न। आरोपीनं स्वतःला जखमी केलं। भंडाऱ्यातील अत्याचार प्रकरणातील आरोपी सराईत गुन्हेगार। 2 वर्षांपूर्वी ही भोगली 14 महिन्यांची शिक्षा। उजनी धरण 99.67% भरलं। भीमा खोऱ्यातील पावसामुळे पाणी साठ्यामध्ये वाढ। भीमा नदी पात्रातही 31,600 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू। जायकवाडीतून विसर्ग घटवला। 18 पैकी 10 दरवाजे बंद। पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर ओसरला। बीडमध्ये शाळेच्या प्रांगणामध्ये खेळताना विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू। शृंगारवाडीमधली बालनंदनवन वसतिगृहातली धक्कादायक घटना। भंडाऱ्यामध्ये पत्नीच्या डोळ्यांदेखत पतीवरती वाघाचा हल्ला। तुमसर तालुक्यातील दावेझरी येथील घटना। वाघानं गुराख्याला खेचून डोंगरावर नेलं। नवी मुंबई मनपा रुग्णालयातला धक्कादायक प्रकार। 10 रुग्णवाहिका उपलब्ध असूनही चालक नसल्यानं रुग्णांचे हाल। बागलाण झरणेपाडा पुलाचा भराव खचला। गुजरात महाराष्ट्र सीमेवरील वाहतूक आली धोक्यात। यूपीआयच्या व्यवहारासाठी आता पैसे मोजावे लागणार। लोकसभेमध्ये विधेयक मंजूर। 2,000 रुपयांपेक्षा जास्त व्यवहारावरती शुल्काची शक्यता। सूर्याची आतापर्यंतची सर्वात जवळून छायाचित्र काढण्यात शास्त्रज्ञांना यश। सूर्याचा पृष्ठभाग पहिल्यांदाच स्पष्टपणे नजरेस।